अगदी जर आपण बघितलं तर आरोपी गजानन मारणे याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि जेव्हा कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू झालं तेव्हा बरेच आरोप आयो अर्थात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरकडून गजानन मारणेवर करण्यात आलेले आहेत। जेव्हा ही घटना घडली तेव्हाच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि त्यामध्ये गजानन मारणे हे देखील तिथंच जवळ काही अंतरावर होते हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एवढंच काय तर त्या व्यक्तीला मारण्यासाठी देखील याला माज आलाय आणि याला मारा असं देखील इन्स्टिगेट स्वतः गजानन मारणेंनी केलेलं होतं त्या इतर आरोपींना, असं देखील आरोप स्वतः त्यांनी केलेला आहे आणि कोर्टात असे पुरावे देखील पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत। माझ्यासोबत स्वतः अर्थात गजानन मारणे जे आरोपी आहेत त्यांचे वकील आहेत, त्यांच्याकडून देखील काही मुद्दे ठेवण्यात आलेले होते ते त्यांना आपण थेट विचारूयात। पोलिसांनी जे पुरावे दिलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। तुम्ही म्हणतात की गजानन मारणे नव्हते, मुळात एक प्रश्न असा आहे की गजानन मारणे हे आरोप झाल्यानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला तरी त्याला खाली जमिनीवरती बसवून तो फोटो व्हायरल करण्यात आला। त्याचे जे मूलभूत आरोपीच्या कस्टडीतले आरोपीचे मूलभूत अधिकार आहेत त्याचं व्हायोलेशन झाले, त्या संदर्भात आम्ही पहिला अर्ज दिलेला आहे कोर्टाला आणि आम्ही त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार। दुसरी गोष्ट, हे सीसीटीव्ही फुटेज आज उपलब्ध नाही झालेले यांच्याकडे। ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी एक महापुरुषांची जयंती होती, तिथं सर्व लोक होते, पोलीस होते, सर्व मिरवणुका रथ चालले होते। त्या सगळं चालत असताना जी घटना घडली त्या घटनेचं कोणी समर्थन करत नाही, परंतु ते जे 4 आरोपी अटक झाले ते जेलला सुद्धा गेले। केवळ आणि केवळ 6 दिवसानंतर गजानन मारणेचं नाव केवळ दबावपोटी घेण्यात आलं आणि हे इन्स्टिगेट केलं असं दाखवण्यात आलं। वास्तविक पाहता मी कोर्टाला अशी विनंती केली की ते सीसीटीव्ही फुटेज दाखवा तुम्ही आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असेल की गजानन मारणे सांगतोय की याला मारा याला सांगा, असं सांगत असेल तर द्यायला ती शिक्षा भोगायला तयार आहे, परंतु असं सीसीटीव्ही फुटेज अजूनपर्यंत कोर्टासमोर आणले नाही। त्यांचं तांत्रिक विश्लेषण चालू आहे। अजून देखील आमचा तपासी अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे की ते सीसीटीव्ही फुटेज तपासतील, त्याच्यामध्ये कुठल्याही आरोपीला भेटणं सांगणं किंवा खूप डिस्टन्स आहे किंवा अंतर आहे असं कुठेही झालेलं नाहीये। परंतु एफआयआर मध्ये तर हे सगळं उल्लेख करण्यात आलेला आहे। एवढंच काय तर रिमांड रिपोर्ट जी आहे त्याच्यामध्ये देखील हे सगळं उल्लेख करण्यात आलेलं आहे। एफआयआर तर अनोळखी माणसांच्या विरुद्ध आहे, एफआयआर मध्ये तर नावं सुद्धा नाहीयेत, तरी सुद्धा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जी मुलं होती किंवा जे संशयित म्हणून अटक केली त्यांना अटक केली ना। 19 तारखेला जर समजा आपल्याकडून अशा पद्धतीने घटना घडते, 6 दिवसानंतर असं कुठलं सीसीटीव्ही फुटेज येतं, मग 6 दिवस ह्या सीसीटीव्ही फुटेजचं काय केलं तुम्ही? परंतु हे सगळे एकत्र पिक्चरला देखील गेलते, त्यातून बाहेर पडले, एक मोठी रॅली तिथून निघाली आणि त्याच्यानंतर हा सगळा वाद तिथं झाला। सो पोलिसांनी जे पुरावे दिलेत अर्थात त्यांनी सांगितले त्याच्यामध्ये की त्याला माज आलाय त्याला मारा म्हणून असं देखील इन्स्टिगेट या ठिकाणी स्वतः गुंड गजानन मारणेंनी केले। असा कुठलाही डायलॉग गजानन मारणेंनी कुठल्याही मुलाला बोललेला नाही। तसं फक्त एक सीसीटीव्ही फुटेज किंवा जातानाचं कुठलंही असेल असं फुटेज त्यांनी दाखवावं हीच मागणी मी कोर्टात केली। कोर्टाने पोलिसांनी तर पुरावे दिलेत, लिहिले अर्थात त्यांच्याकडे असेल म्हणून म्हणले, पोलिसांनी लेखी स्वरूपात दिले। माझं काय, मी जे सांगितलं कोर्टाला ओपन कोर्टामध्ये की अशा पद्धतीने जर तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे तर मी त्या आरोपींच्या जवळ जाणं अपेक्षित आहे किंवा मी फिर्यादीच्या जवळ जाणं अपेक्षित आहे। ही घटना तो गजानन मारणे तिथून निघून गेल्यानंतरून घडलेली आहे 10-15 मिनिटांनी। तो कट मारायचा जो प्रकार आहे हा माहिती होतं का की हा पुढे जाऊन कट मारणार आहे म्हणून, आणि आमचं उलट आम्ही म्हणतोय की चांगलं होतंय की तपासामध्ये हे सगळं निष्पन्न होईल। परंतु हे जर आपण बघितलं तर गजानन मारणे हे पुण्यातील अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांचे लाडके देखील आहेत, मग कोण फसवण्याचा प्रयत्न करताय असं तुमचं म्हणणं आहे? नाही, ह्याविषयी मी सांगू शकत नाही। माझी कायदेशीर फक्त जी बाब आहे त्याच्यामध्ये माझं एवढं म्हणणं आहे की जे रिमांड रिपोर्ट आणि ज्या पद्धतीने 6-6 दिवसानंतर नावं येत आहेत त्याच्या पद्धतीतून हे दबावपोटी आणि चुकीच्या पद्धतीने होतं एवढं मी सांगू शकेन। जो विक्टिम आहे ज्याला मारहाण झाली त्यांनी देखील या संदर्भातली माहिती दिली आहे पोलिसांना येऊन, ज्या पद्धतीने त्याला मारलं तेव्हा कोण कोण होतं आणि कशा पद्धतीने त्याला धमकवलं। विक्टिमनी फक्त 4 अनोळखी लोकांनी मला मारलं असं सांगितलेलं आहे। विक्टिमनी कुणाचंही नाव घेतलेलं नाहीये आणि कुणाच्याही बद्दल सांगितलं नाही। फक्त 4 लोक होती, ती 4 लोक आयडेंटिफाय झाली, 4 लोकांना 3 अटक झाली, 1 जण फरार आहे। म्हणजे ही 4 लोक सोडलं तर 5वा येणं शक्यताच नाहीये। तरी सुद्धा पोलिसांचं जर म्हणणं असेल तर कोर्टाने आज त्यांना तपासाची भूमिका देऊन त्यांना तपासासाठी 3 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिले, सत्य बाहेर येईल। अर्थात जर आपण बघितलं तर कोर्टामध्ये बरंच युक्तिवाद झालेला आहे याला घेऊन, मात्र आता तरी कोर्टाने जवळपास 3 मार्चपर्यंत गजानन मारणे जो यामध्ये आरोपी आहे त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे जवळपास 6 दिवसाची। यामध्ये आणखीन काही पुरावे पोलिसांना गोळा करायचे आहेत। एवढंच काय तर मोबाईलचे फोनवरचे रिपोर्ट्स अर्थात जे बोलणं झालेलं आहे त्याची देखील माहिती काढायची आहे, CDR काढायची आहेत आणि काही आणखीन CCTV फुटेज देखील पोलिसांना मिळवायचं आहेत। यासाठी देखील कोर्टाने जवळपास 6 दिवसाची पोलीस कोठडी गजानन मारणे याला दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।